बांधकाम कामगारांना आणि बांधकाम कामगारांच्या मंडळाला महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम लागू झालेला आहे याचं गांभीर्य अजूनही लक्षात आलेलं नाही। महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत महाराष्ट्र शासनाने लोकसेवा हमी आयोग नेमलेला आहे आणि त्यांचे सर्व अधिकारी हे संपूर्ण राज्यामध्ये आहेत। आता हे बांधकाम कामगारांचे काम करणारे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना या कायद्याअंतर्गत कारवाई करावी लागणार आहे आणि हे जिल्हा पातळीवरील कार्यकर्ते किंवा अधिकारी सोडून द्या, पण वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही बाब नको आहे, अनिच्छा आहे। त्याच्यामुळे या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जे कायद्यामध्ये सांगितलेलं आहे त्याची काहीही कारवाई त्यांनी केलेली नाही। म्हणजे हा अधिनियम लागू झालेला आहे, त्याचे बोर्ड्स प्रत्येक ठिकाणी लावले पाहिजेत, प्रसार माध्यमामध्ये वर्तमानपत्रामध्ये त्याच्याबद्दल कामगारांना माहिती दिली पाहिजे, अर्जाचे नमुने तयार केले पाहिजेत, हे काहीही केलेलं नाही। त्यांना ते करायचं नाही म्हणून कामगार जर करायचे राहिले तर त्यांना एका हक्कापासून कायमचं वंचित राहावं लागणार आहे। हा कायदा लागू झाला म्हणजे काय आहे, काय त्याचा अर्थ काय आहे? आतापर्यंत कसं होतं की तुमचे अर्ज कधी मंजूर होणार आहेत हे विचारण्याचा अधिकार नव्हता। करू बघू होईल, मग 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष हे चालायचं, त्याच्यासाठी कुणालाही जबाबदार धरून कारवाई केली जात नव्हती। आता या कायद्याअंतर्गत काय झालेलं आहे की तुम्ही जो करणारा प्रत्येक अर्ज आहे त्या अर्जाला मंजूर करण्यासाठी एक बंधन घातलेलं आहे, मुदत दिलेली आहे। या कायद्याचा अर्थ काय आहे की मुदतीमध्ये तुमच्या अर्जांची मंजुरी देणे। म्हणून मी अनेक वेळा सांगितलेलं आहे की मृत्यू झाला तर अंत्यविधीची रक्कम ही 7 दिवसामध्ये द्यावी असं कायद्यामध्ये आहे। या 1 महिन्यामध्ये इतर रकमा द्याव्यात मृत्यू संबंधीच्या। नूतनीकरण आणि लाभाची जी बाब आहे ती 60 दिवसाची मुदत ह्या मंडळानं मागून घेतलेली आहे। खरं म्हणजे हा कायदा लागू करताना जो एक अभ्यास गट नेमलेला होता शासनाने, त्यांची शिफारस 1 महिन्याची होती आणि एवढे निलाजरे आहेत, बेशरम आहेत की गुजरातमध्ये म्हणजे त्यांचंच सरकार आहे, गुजरातमध्ये जणू काय सगळं चांगलंच घडतंय। असं असलं तरी एक चांगली गोष्ट आहे ती कबूल करू आम्ही। आज जर समजा गुजरातमध्ये एखाद्या बांधकाम कामगाराने अर्ज केला तर दुसऱ्या दिवशी का हातामध्ये कार्ड मिळतं, मग हे महाराष्ट्रामध्ये का होत नाही? म्हणजे महाराष्ट्रामधल्या कामगारांचं ऑनलाईन काम करण्यासाठी त्या संबंधित कंपनीला दरवर्षी हे सरकार आणि मंडळ 500 कोटी रुपये देतं कमीत कमी, आणि हे नालायक 500 कोटी घेऊन सुद्धा लाखो अर्ज सध्या पेंडिंग आहेत। तर हे याला एक अडथळा या कायद्याने आता तयार झालेला आहे की आता यापुढे चालणार नाही। 60 दिवसामध्ये तुम्ही नूतनीकरण आणि लाभाचे अर्ज मंजूर केले पाहिजेत। इतर सर्व लाभांच्या अर्जासाठी त्यांनी 90 दिवसाची मुदत घेतली आहे। 90 दिवस खूप आहे, पण 90 दिवस झाल्यानंतर सुद्धा अर्ज मंजूर होत नाही। त्यामुळे की ज्या अर्जांच्यासाठी 90 दिवस आहे, ज्या अर्जांच्यासाठी 60 दिवस आहे, 1 महिना आहे, तो दिवस उलटल्यानंतर तुम्ही साधा अर्ज करायचा आहे। आता तुम्ही कॉम्प्युटर ओपन केला आणि बांधकाम विषयक अर्ज जर तुम्हाला भरायचे असतील तर खाली एक स्ट्रीप सोडलेली असते, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम। आता हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे, ते येतंय पण ते नावालाच येते, नुसता त्यांनी कॉम्प्युटरमध्ये सोडलेलं आहे, बाकीची काही व्यवस्था केलेली नाही। त्यामुळे हे असं समजू नये की सगळं तुम्ही अर्ज भरलं की माझं झालं काम, असं ठेवलेलं नाही सरकारने। खरं म्हणजे तसं पाहिजे, आम्ही अर्ज केला की आम्हाला लाभ आमच्या बँकेत पैसे पडले पाहिजे, पण ते ठेवलेलं नाही त्यांनी तसं। त्याच्यामुळे आपल्याला
आपले हक्क प्रस्थापित करण्यासाठी खास प्रयत्न केले पाहिजेत. आणि ते प्रयत्न जे आहेत ते पारंपरिक पद्धतीने करून चालणार नाही. म्हणजे काय, युनियन आहे, मोर्चा काढला, लाल बावटे म्हणा नाहीतर जय भीम म्हणा, झालं मोर्चा काढणार आणि समाधान. तर तेवढं करून नाही चालणार. इथे काय बदल आहे, ही काही तर फॅक्टरी नाही. फॅक्टरीमध्ये 500-1000 कामगार असतात, 10 असतात, 20 असतात. एकदा एक निर्णय झाला म्हणजे तो सगळ्यांना लागू होतो. या ठिकाणी काय आहे, प्रत्येकाची केस वेगळी आहे, प्रत्येकाचे मुद्दे वेगळे आहेत, प्रॉब्लेम्स वेगळे आहेत आणि ते सगळं ऑनलाईन बघावं लागतं. समोरच्या समोरही ते होत नाही. काही अधिकार त्यांनी काढून घेतलेले आहेत आणि त्याच्यामुळे याच्यासाठीचे जे प्रयत्न आहेत ते वेगळ्या पद्धतीने करायला पाहिजेत आणि ते आम्ही केलेले आहे. यांनी आचारसंहिता चालूच ठेवणार म्हणून दादागिरी केली, निवेदनं देऊन बघितली आम्ही, काही उपयोग झाला नाही. हे लोकसभेच्या निवडणुकीला घडलं. लोकसभेच्या निवडणुकीला तर 4 महिने सगळं काम बंद होतं. विधानसभेला 2 महिने बंद पाडायचा उद्योग केला. त्याच वेळेला मग आम्ही मुंबई हायकोर्टमध्ये संघटनांच्या वतीने केस केली आणि हायकोर्टने असा एक फटका या महाराष्ट्र सरकारला लावलेला आहे की याच आचारसंहितेमध्ये तुम्ही चालू ठेवायला पाहिजे काम, असं नाही. बांधकाम कामगारांचं इथून पुढे कुठल्याही निवडणुकीच्या वेळेला आचारसंहितेमध्ये बांधकाम कामगारांचं काम बंद ठेवायचं नाही. या निर्णयाचं भारतातल्या अनेक संघटनांनी, एनजीओनी आमचं स्वागत केलं, एक चांगला निर्णय म्हणून. पण महाराष्ट्रातल्या बांधकाम कामगारांना मात्र या निर्णयाबद्दल फारसं माहिती नाही. तेच फालतूत लावतात की आचारसंहिता आली, आचारसंहिता आली. समजून घेण्याची तयारी नाही. हा एक प्रचंड विजय आम्ही मिळवलेला आहे. त्यामुळं तर ते काम चालू आहे ना सध्या, नाहीतर आता सध्या बंद पडलं असतं. म्हणजे हा एक मार्ग आहे की न्यायालयीन मार्गांचा वापर करणे. तो काही वेळेला यशस्वी होतो, काही वेळेला होत नाही, पण शेवटपणे करावा लागतो. आता यामध्ये झालेला आहे. दुसरी गोष्ट अशी, खरं म्हणजे हे लोकसेवा हक्क अधिनियम लागू व्हायला सुद्धा आम्हीच कारणीभूत आहोत. आम्ही लोकायुक्तांच्याकडे तक्रार केलेल्या हा कायदा हे का अधिकारी स्वतःला लावून घेत नाहीत, त्याचा सुद्धा एक परिणाम आहे. आम्ही निवेदनं दिलेली आहेत, हे कायदा लावून घेत नाहीत. आयुक्तांना जाऊन आम्ही निवेदनं दिलेली आहेत आणि त्याच्यामुळे हा लागू झालेला आहे. दुसरा असं आहे की म्हणूनच की हे एक पारंपरिक युनियनपेक्षा खूप वेगळं काम आहे. वेगळ्या पद्धतीने काम करायला पाहिजे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे आणि एक त्याच वेळेला मुंबई उच्च न्यायालय असो किंवा इतर कोणतेही उच्च न्यायालय असो त्यांचा वापर आपण केला पाहिजे. कारण हे सरकार सांगून ऐकत नाही. त्यांना मोर्चा काढून आझाद मैदानमध्ये तुम्ही किती दिवस बसा, त्यांना काय देणं घेणं नसतं. बरं, अजून एवढे बांधकाम कामगार तयार झालेले नाहीत की किमान एक 40-50 हजार कामगार जमलेत मुंबईमध्ये आणि आंदोलन करतायत. म्हणजे मग सरकार वागतं. 60 लाख कामगारांची संख्या आहे नोंदणीकृत. म्हणून आम्ही म्हणतोय की एका बांधकाम कामगारांचं कुटुंब जर 5 व्यक्तींचं धरलं तर 3 कोटी लोकांच्या पर्यंत याचा प्रभाव जातो. म्हणजे 1/4 लोकसंख्या या बांधकाम विषयक काळामध्ये अडकलेली आहे आणि यातले जे प्रश्न आहेत, समस्या आहेत, याच्याबद्दल विरोधी पक्ष महाराष्ट्रामध्ये काहीही भूमिका घ्यायला तयार नाही. ही जनतेच्या दृष्टीनं अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. म्हणजे बरोबर आहे म्हणत नाहीत, चूक म्हणत नाहीत, म्हणायचं झालं तर बोगस आहे म्हणून बोलायचं. याच्या पलीकडे काही होत नाही. जे बोगस आहेत त्यांच्यावर करा ना कारवाई, पण ज्यानं ते कार्ड दिलं त्याला का सोडताय? ज्यानं नोंदणी केली, अरे व्हेरिफिकेशन करतात ते. म्हणजे आम्ही समजा मी नोंदणी केली, नोंदणी केल्यानंतर मला त्यांच्या तालुका सुलभ केंद्रावर जाऊन माझा चेहरा दाखवावा लागतो, माझं आधार कार्ड दाखवावं लागतं, माझा मोबाईल क्रमांक द्यावा लागतो. माझी ती खात्री करून घेतात आणि मग मला ते देतात ओळखपत्र किंवा माझी नोंदणी होते. आणि तरी वर बोंबलताय तुम्ही बोगस म्हणून. अरे पण ते ज्यांनी दिलं मग तोच त्यानंच केलं नाही हे कारस्थान, त्याच्याबद्दल काय करताय तुम्ही? तर मुळात हा मुद्दा गैरलागू आहे, पण तो असा सांगण्याचा प्रयत्न केला जातो. कायद्याच्या बाबतीमध्ये हा कायदा आपण लावून घ्यायला पाहिजे.
मी आमच्या व्हॉट्सअप ग्रुप्सवर हा लोकसेवा हक्क अधिनियमाचा अर्जाचा नमुना टाकलेला आहे, तो घ्या आणि करा ना. ज्यांचे मुद्दित अर्ज झालेले नाहीत मंजूर त्यांनी करायला पाहिजे. तोच तर आता प्रश्न आहे सगळ्या बांधकाम कामगार विषय. लाखो अर्ज प्रलंबित आहेत आणि ते अर्ज तुम्ही नुसता मंजूर करा म्हणून त्यांना पाया पडून उपयोग नाही. सांगायला काय हरकत नाही. सगळेच अधिकारी काही सारखे नाहीत, काही चांगलेही अधिकारी आहेत, काही चांगले स्टाफ आहेत, क्लार्क आहेत, नाही असं नाही. परंतु ते सांगितल्यानंतर सुद्धा जर त्यांच्या हातातून होत नसेल, म्हणजे या मंडळानं कारस्थान असं केलं, सगळ्या विभागीय अप्पर कामगार आयुक्तांना त्यांनी ऑर्डर केली, जिल्ह्याचे सगळे अर्ज मंजूर करायचे अधिकार तुमच्याकडे काढून घ्या. आणि काढून घेतले गेले आणि त्यांनी ते मंजूरच केले नाहीत. म्हणजे अर्ज मंजूर होऊ नयेत यासाठी ही सगळी कारस्थानं केली गेली आणि अधिकार काढून घेतलेले आहेत. हे सुरू आहे. तर हे समजून घेणं गरजेचं. असं चालू आहे. आणि आता म्हणून जर कामगारांनी असे जर अर्ज केले तर त्याचा परिणाम असा आहे जो आजपर्यंत कधीही नव्हता. काय परिणाम आहे? जर त्यांनी 1 महिन्यात निर्णय केला नाही तर अर्ज मंजूर न करणाऱ्या अधिकाऱ्याला प्रत्येक केसला, प्रत्येक कामगारासाठी 5-5 हजार रुपये दंड द्यावा लागणार आहे. आणि नुसताच दंड नाही तर त्याचं सर्व्हिस रेकॉर्ड खराब होणार आहे. आणि त्याच्यामुळे त्यांचंही मागणं आहे. आम्ही म्हणतोय तुमच्या मुक्तीच्या बाहेरच्या अर्ज आहेत. कायदा हा लागू झालाय 10 नोव्हेंबरला. मग 10 नोव्हेंबरला जे मुक्तीच्या बाहेर जे मंजूर झालेले अर्ज नाहीत ते सगळे मंजूर आहेत म्हणून जाहीर करा. काही बिघडत नाही, कारण ते मंजूर म्हणून केल्यानंतर सुद्धा यांचं व्हेरिफिकेशन असतं. तर हे त्यांनी केलेलं नाही. हे आपण समजून घेतलं पाहिजे की हे मंडळ कुठलाही कायदा पाळायला तयार नाही. सगळे कायदे कसं मोडायचं याचं कारस्थान त्या मंत्रालयामध्ये आणि त्या मंडळामध्ये सध्या चालू आहे. एक कायदा मोडतात, काय देणं घेणं नाही त्यांना. आणि काय विरोधी पक्ष याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. किती कायदे मोडतात क्रमानं मी तुम्हाला सांगतो. या मंडळावर त्यांनी बांधकाम कामगार संघटनेचे प्रतिनिधी 4 वर्ष झालं नेमलेले नाहीत. सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की तुम्ही सोशल ऑडिट करा. ते सोशल ऑडिट करत नाही. सुप्रीम कोर्टाने त्यांना सांगितलेलं आहे की मॉडेल वेलफेअर स्कीम राबवा, ते करत नाही. सुप्रीम कोर्ट काय आणि केंद्र सरकारने यांना सांगितलंय की तुम्ही वस्तुरूपानं कामगारांना देऊ नका लाभ, त्यात भ्रष्टाचार आहे. तरी हे दादागिरी करून आमच्या डोंबलावर निकृष्ट भांडी घालायची, 3000ची भांडी द्यायची आणि 10,000 रुपये कंत्राटदाराला द्यायचं आणि ती भांडी घासत बसा म्हणून सांगायचं. पेट्यांची हीच बोंब आहे. तर हे असल्यामुळे की एक आणि एक कायदा तुडवला जातो. सरळ मार्गाने कायद्यामध्ये आता सरळ लिहिलेलं आहे की अर्ज कोण मंजूर करायचे, कायद्यामध्ये दिलेलं आहे. पण हे सोडून मध्येच आणि आमदारांच्या कमिट्या तयार केलेल्या आहेत. म्हणजे आमदारांना खुश करायचं. खरं म्हणजे काही दिवस कमिट्या चालल्या की आमदारच त्यांना जोड्यानं मारतील अशी परिस्थिती आहे. तर हे पण आत्ता ते आमदारांच्या अंगावर सोडून तो काही प्रश्न सुटणार नाही. आणि हे लोकशाही विरोधी आहे. प्रशासकीय ज्या बाबी मंजूर करण्याच्या आहेत त्याचे अधिकार लोकप्रतिनिधींना देणं हे घटनेच्या विरोधी आहे. याला आम्ही चॅलेंज दिलेलं आहे. मुंबई हायकोर्टमध्ये जे खंडपीठ त्याचं जे आहे कोल्हापूरमध्ये उच्च न्यायालयाचं, तिथं आम्ही केस संघटनेच्या वतीनं दाखल केलेली आहे. 24 तारखेला त्याची सुनावणी आहे. तर अत्यंत कष्टाने आणि रात्रंदिवस प्रयत्न करून त्या न्यायालयीन केससाठी आतापर्यंत आम्ही 3 लाखापेक्षा जास्त रक्कम खर्च केलेली आहे. आमच्याकडे ती रक्कम जमा झालेली आहे का नाही याची पर्वा न करता आमच्या संघटनांच्या वर्गणीमधून, फंडामधून ही रक्कम आम्ही गुंतवलेली आहे. तर हे सर्व समजून घ्यायला पाहिजेत, अर्ज करायला पाहिजेत. आणि असं केल्याशिवाय ही आपले प्रश्न सुटणार नाहीत. तुम्ही तटस्थ राहिला, स्वतःचा अर्ज मंजूर होण्याची वाट बघत बसला तर अशीच अवस्था होईल. तुम्हाला कोण दगड मारायला सांगत नाही, आम्ही धोंड मारायला सांगत नाही. आणि हे नुसता कुठलं तरी एक मोठ्या संघटनेचं नाव घेऊन आम्ही देशात आहोत आणि आम्हाला आता 100 वर्ष होऊन गेलेली आहेत. 100 वर्ष होऊन गेले तरी 1-2 मिनिटं यांना त्याच्याबद्दल बोलता येत नाही, अशी अवस्था आहे. तर हे एक नेमकेपणानं अभ्यासू पद्धतीने हे प्रश्न हाताळले पाहिजेत.
आणि जे प्रश्न बरोबर हाताळत असतील त्यांना आपण बरोबर घेतलं पाहिजे. सर्व आधुनिक तंत्राचा वापर केला पाहिजे. मग ईमेल असेल, यूट्यूब असेल, AI असेल, हे सगळं विचारात घेऊन हायकोर्टच्या केसेस असतील, सुप्रीम कोर्टाच्या केसेस असतील, हे सगळं विचारात घेऊन या सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत. तर तुम्ही या सर्व पद्धतीला सहकार्य करा. तुम्हाला जर काही शंका असेल तर जरूर संपर्क करा. आणि त्यासाठी माझा मोबाईल क्रमांक आहे 9960499366. हा गुगल पे साठी सुद्धा आहे, फोन पे साठी सुद्धा आहे. तुम्हाला जेवढी शक्य असेल तेवढी मदत तुम्ही पाठवून द्या. आर्थिक मदतीची अत्यंत गरज आहे. असा आम्ही एक राज्यव्यापी पातळीवर आम्ही हे प्रयत्न करीत आहोत. प्रयत्न केलेले तुम्हाला माहिती आहे. आणि अनेक संघटनांचे प्रतिनिधी, कामगार प्रतिनिधी थोडी थोडी का होईना आम्हाला मदत करतायत. तर आपणही ती करा. प्रश्न असतील तर जरूर विचारा ह्या फोन क्रमांकावर. आणि हे यूट्यूब चॅनल विनामूल्य आहे. असंघटित उद्योगातील कामगारांसाठी चालवलं जातं. ते तुम्ही बिनधास्त सबस्क्राईब करा, लाईक करा आणि प्रसार करा एवढी विनंती करून मी आजचं भाष्य पूर्ण करीत आहे. धन्यवाद.